अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. मी शीतल तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते आणि आचरणेला सुरुवात करते. मंडळींनो, उद्यापासून आपल्या दत्त जयंतीनिमित्त श्री गुरुचित ग्रंथाच्या पारायणात सप्ताहाला सुरुवात होणार आहे 7 दिवसांच्या. आता खूप लोकांना प्रश्न पडला आहे, असे खूप लोकांचे मला प्रश्न कमेंट्स बॉक्समध्ये आलेले आहेत की ताई आमच्याकडे दत्त मंदिर आहे, त्या दत्त मंदिरामध्ये 8 तारखेलाच म्हणजे आजपासूनच सप्ताहाला सुरुवात होते आहे. तर काही काहींचे असेही प्रश्न आहेत की ताई आम्ही 8 तारखेला सुरुवात करू शकतो का? किंवा 9 तारखेपासून तर खरं तर सप्ताह सुरू होतो दिंडोरी स्वामी समर्थ केंद्रामध्ये. 9 पासून ते 16 तारखेपर्यंत 8 दिवसाचा हा सप्ताह असणार आहे. म्हणजे सांगताही 15 तारखेलाच होणार आहे दत्त जयंतीला. पण आपल्याला जे काही उद्यापन करायचं आहे ते आपल्याला 16 तारखेला करायचं आहे. त्यामुळे आपण जे सांगतो आहे तारीख दिंडोरी स्वामी समर्थ केंद्राप्रमाणे श्री गुरुचित ग्रंथाचं पारायण हे आपलं 9 तारखेपासून ते 16 तारखेपर्यंत असणार आहे. तर आता काहींचा असाही प्रश्न होता की ताई 10 डिसेंबर पासून आम्ही सुरुवात करू शकतो का श्री गुरुचित ग्रंथाच्या पारायणाला? त्याचबरोबर असेही प्रश्न होते की ताई श्री गुरुचित ग्रंथाचं पारायणाचं उद्यापन कधी करायचं आहे किंवा उद्यापन कसं करायचं आहे पारायणाचं 7 दिवसाचं. त्यानंतर श्री स्वामी चरित्र सारामृतच्या पारायणाला किंवा कोणी कोणी संकल्पयुक्त विविध प्रकारच्या सेवा सुरू केलेल्या आहेत, त्यांनी कशा प्रकारे उद्यापन करायचं आहे. आणि अजून एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे तो सगळ्यांनाच पडलेला आहे, कारण की खूप म्हणजे बाकीचे जे कॅलेंडर्स आहेत त्याच्यामध्ये दत्त जयंती ही 14 डिसेंबरला शनिवारी दाखवलेली आहे. पण आपल्या दिंडोरी स्वामी समर्थ केंद्राप्रमाणे जे आपल्याला कॅलेंडर मिळतं त्याच्यामध्ये तिथीप्रमाणे योग्य तिथीप्रमाणे ही जी आपली दत्त जयंती आहे ती आपल्याला 16 म्हणजे 15 तारखेला दाखवत आहे रविवारी. तर ती कशा प्रकारे आहे, कधी सुरू होते आहे, आपली जी तिथी आहे कधी संपते आहे आणि का आपल्याला 15 तारखेलाच दत्त जयंती साजरी करायची आहे, याबद्दल म्हणजे या सर्व प्रश्नांबद्दल मी तुम्हाला संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यासाठी नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा. तुम्ही विचारलेले प्रश्न आहेत त्याचीच उत्तर तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यामुळे नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप न करता बघा, जेणेकरून संपूर्ण माहिती मला व्यवस्थित कळेल. आणि हो, ज्यांनी मला प्रश्न नाही विचारले त्यांना सुद्धा त्या प्रश्नांची उत्तरं मिळून जातील. तर चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर मंडळींनो, उद्यापासून म्हणजे उद्या 9 डिसेंबर आहे. 9 डिसेंबर पासून ते आपल्या 16 डिसेंबर पर्यंत म्हणजे येत्या पुढच्या सोमवारपर्यंत आपल्या दत्त जयंतीनिमित्त श्री गुरुचित ग्रंथाच्या पारायणाला सप्ताहाला किंवा अखंड नाम जप यज्ञ सप्ताहाला सुरुवात होणार आहे. त्यामुळे अजून एक सांगू इच्छिते, जे कोणी उद्यापासून केंद्रामध्ये असेल किंवा स्वगृही 9 डिसेंबर पासून जे पारायणाला सुरुवात करणार आहे श्री गुरुचित ग्रंथाच्या, त्यांनी आजच, अजून एकदा आठवण करते, आज 8 डिसेंबर आहे, रविवार आहे, आजच त्यांनी 4 कुत्रे आणि एका गाईला नैवेद्य दाखवायचा आहे. छोट्या छोट्या चपातीच्या दामट्या करायच्या आणि त्या तुम्ही त्यांना खाऊ घालायच्या. जर भेटले तर अतिशय उत्तम, नाही भेटले तर काळजी करायची नाही, मोकळ्या जागेत त्यांच्या नावाचा तो नैवेद्य ठेवून द्यायचा. त्यानंतर अजून एक गोष्ट करायची आहे त्या सप्ताहाला बसणाऱ्यांनी, ती म्हणजेच की स्वामी समर्थांच्या केंद्रामध्ये मठामध्ये जवळ असेल तर ठीक आहे, दत्त मंदिर असेल तर जायचं आहे. ते पण नसेल, स्वामी समर्थांचा मठ नसेल किंवा तुम्ही स्वगृही पारायण करणार असाल तर तुम्ही तुमच्या घरामध्ये जे प्राण प्रतिष्ठापना केलेली आहे स्वामी समर्थांच्या मूर्तीची किंवा फोटोची, तिथे तुम्हाला नारळ आणि खडीसाखर ठेवायचं आहे. म्हणजे ही एक प्रकारे विनंती करायची आहे आपल्याला, नारळ आणि खडीसाखर ठेवून आजच करा तुम्ही, कारण की उद्या ती होणार नाही, तुम्हाला धावपळ होईल उगीचच. त्यामुळे आजच ही विनंती करायची आहे आणि विनंती करून तुम्हाला प्रार्थना करायची आहे की मी उद्यापासून 9 डिसेंबर पासून ते 16 डिसेंबर पर्यंत श्री दत्त जयंतीनिमित्त श्री गुरुचित ग्रंथाच्या पारायणाला सप्ताहाला सुरुवात करते आहे, वाचन करणार आहे, पारायणाची सुरुवात करणार आहे. हे पारायण माझ्याकडून तुम्ही स्वामी समर्थ महाराज निर्विघ्नपणे पार पडून घ्या. कुठल्याही प्रकारच्या अडचणी, कुठल्याही प्रकारचे मध्ये विघ्न नका येऊ देऊ, सुखरूपपणे व्यवस्थित माझ्याकडून ते पार करून घ्या. आणि कसं असतं, सप्ताह 7 दिवसांचा आहे. या 7 दिवसामध्ये खूप काही गोष्टी घडू शकतात, सुतक विटाळ अचानक काही गोष्टी घडू शकतात. त्यामुळेच तुम्हाला सांगते आहे की अशा प्रकारे तुम्ही स्वामी समर्थांना किंवा दत्त महाराजांना नक्की विनंती करा, जेणेकरून तुमचं जे 7 दिवसांचं पारायण आहे ते व्यवस्थित पार पडेल. ह्या 2 गोष्टी आवर्जून करायच्याच आहे. त्यानंतरच उद्यापासून तुम्ही पारायणाला सुरुवात करू शकता, स्वगृही किंवा केंद्रामध्ये. तर ह्या झाल्या गोष्टी. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगू इच्छिते, जे कोणी केंद्रामध्ये मठामध्ये पारायण बसलेले आहेत त्यांना ही गोष्ट माहितीच असेल बघा, की तुम्हाला केंद्रातून माहिती मिळाली असेलच की त्यांना आजच म्हणजे 8 डिसेंबरलाच तुम्ही तुमची जागा तिथे निश्चित करायची आहे. केंद्रामध्ये मठामध्ये जाऊन चौरंग पाठ जे काही आहे ते तिथे घेऊन जायचं आहे. सोबत पोथी घेऊन जायची, पोथीला झाकण्यासाठी शुभ्र धुतलेलं वस्त्र किंवा ब्लाऊज पीस तुम्ही घेऊन जाऊ शकता. त्यानंतर श्री विष्णू सहस्रनाम पोथी तुम्ही तिथे वाचू शकता. रात्री जाऊन केंद्रामध्ये जवळ असेल तर नाही तुम्ही घरी वाचायची आहे. श्री विष्णू सहस्रनाम पोथी ही पण या पारायणाला सप्ताहामध्ये खूप महत्त्वाची आहे. कालच त्याच्यावरती व्हिडिओ आलेला आहे, तुम्ही जाऊन पाहू शकता काय महत्त्व आहे त्याचं ते. त्यानंतर एक जपमाळ सुद्धा तुम्हाला घेऊन जायची आहे आणि रोजच्या रोज थोडीशी फुलं घेऊन जायची आहेत. हळदी कुंकू घेऊन जायचं आहे तुम्हाला तिथे ते चौरंगा म्हणजे पोथीची रोजच्या रोज पूजा अर्चा करण्यासाठी. तर अशा प्रकारे आजच जाऊन तुम्ही चौरंगाची मांडणी वगैरे करून ठेवायची आहे आणि 7 दिवस
दत्त जयंतीच्या दिवशी जरी समाप्ती झाली तरी सुद्धा 7 दिवस तुम्हाला ती पोथी, तो चौरंग हलवायचा नाही आहे. आपल्याला 16 तारखेलाच ती पोथी आणि चौरंग हलवायचा आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला ह्या 3 गोष्टी महत्त्वाच्या ते करायच्याच आहेत. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट येते ती म्हणजेच काय, दत्त जयंतीचं उद्यापन किंवा दत्त जयंती नेमकी आहे तरी कधी, म्हणजे 14 डिसेंबरला आहे की 15 डिसेंबरला आहे. तर मी सांगू इच्छिते की तुम्हाला दत्त जयंती ही आपणास माहिती आहे की पौर्णिमेला येत असते. पौर्णिमा असते त्या दिवशी. तर पौर्णिमा तिथी जी आहे ती 14 तारखेला प्रारंभ दुपारी 4:59 म्हणजे 5 वाजता ही सुरू होणार आहे. 14 तारखेला संध्याकाळी पौर्णिमा तिथी, आणि ही सुरू झाल्यानंतर 15 तारखेला दुपारी 2:32 म्हणजे 2:30 वाजेपर्यंत ही पौर्णिमा तिथी असणार आहे. त्यामुळे आपल्याला पौर्णिमा तिथीनुसार आपल्याला दत्त जयंती साजरी करायची असते. त्यामुळे आपल्याला माहिती असेलच, जरी बाकीच्या कॅलेंडरमध्ये 14 तारखेला दत्त जयंती सांगितली असेल तरी सुद्धा आपल्याला 15 तारखेलाच दत्त जयंती ही साजरी करायची आहे. आपल्याला दत्त जयंतीची पूजा करायची आहे. दत्तांचा उपवास असेल तो त्या दिवशीच करायचा आहे. कारण की 15 तारखेला सकाळी सकाळी आपला जो सूर्योदय होतो, तो सूर्योदय ही तिथी पाहत असते पौर्णिमेची. त्यामुळे आपली जी तारीख आहे पौर्णिमेची ती आपल्याला 15 तारखेलाच दाखवलेली आहे. त्यामुळे 15 तारखेला दत्त जयंती ही साजरी करायची आहे. त्यामुळेच आपल्याला 14 तारखेला ती नाही, कारण की 14 तारखेला संध्याकाळी पौर्णिमा तिथी ही सुरू होते. त्याच्यामुळेच तुम्हाला जी दत्तात्रय जयंती जी आहे ती तुम्हाला 15 तारखेला साजरी करायची आहे. आता ही झाली गोष्ट. त्यानंतर आता उद्यापासून जर आपण पारायणाला सुरुवात केली 9 तारखेपासून, तर आपला 15 तारखेला 7 दिवसांची समाप्ती होऊन जाते. 7 दिवसांचं पारायण पूर्ण होतं. तरी सुद्धा 15 तारखेला आपल्याला ती पोथी, जे आपलं उद्यापन आहे ते 15 तारखेला करायचं नाही आहे. म्हणजे पोथीचं किंवा पारायणाचं उद्यापन 15 तारखेला करायचं नाही. आपल्याला त्या दिवशी पोथी फक्त वाचन, शेवटचे अध्याय 15 तारखेला वाचन करून घ्यायचे. तसंच पोथी झाकून ठेवायची. आपल्या रोजच्या प्रमाणे पूजा अर्चा 2 टाइमचा नैवेद्य दाखवायचा आहे. आणि हो, आपल्याला उद्यापन त्या दिवशी का नाही करायचं आहे, आपणास माहिती असेल, ज्यावेळेस उन्हाळ्यामध्ये एप्रिलमध्ये ज्यावेळेस स्वामी पुण्यतिथी येते त्यावेळेस आपण 7 दिवसाचंच पारायण करतो आणि 7व्या दिवशीच आपण उद्यापन आणि नैवेद्य हा दाखवत असतो. पण आपलं जे दत्त जयंतीनिमित्त पारायण असं 7 दिवसांचं, ते दत्त जयंतीच्या दिवशी समाप्ती आपलं वाचन होऊन जातं. पण आपल्याला उद्यापन जे आहे ते दुसऱ्या दिवशी करायचं असतं, म्हणजे 16 तारखेला करायचं आहे. म्हणजे नैवेद्य जे काही करायचं आहे, आरती वगैरे, ते सगळं आपल्याला 16 तारखेलाच करायचं आहे. कारण की दत्त जयंतीनिमित्त सर्वांनी उपवास करायचा असतो आणि जे पारायणाला बसले आहेत त्यांनी तर आवर्जून करायचा असतो. त्यामुळे दत्त जयंतीच्या दिवशी आपल्याला उद्यापन करता येत नाही आणि पोथी सुद्धा हलवायची नाही. पोथी ही आपल्याला 16 तारखेला उद्यापन झाल्यावर नैवेद्य, सगळ्या गोष्टी, आरती सगळं झाल्यानंतर संध्याकाळी ती पोथी आणि चौरंग पूजा उचलायची आहे. घरामध्ये आणि केंद्रामध्ये, म्हणजे पूजा वगैरे घरामध्ये उचलायची आहे आणि केंद्रामधून चौरंग पोथी ही हलवायची आहे. आपल्याला कधी 16 तारखेलाच हलवायची आहे. दत्त महाराजांचा जन्म झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी आपल्याला ती हलवायची आहे. तर अशा प्रकारे 7 दिवस आपल्याला ती पूजा, ती पोथी उचलता येत नाही. ही एक गोष्ट तुमची क्लिअर झाली असेल. त्यानंतर आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता आपल्याला उद्यापन कसं करायचं आहे. आता 16 तारखेला आपलं वाचन जे आहे 15 तारखेला समाप्त होऊन जाईल. त्यामुळे 16 तारखेला तुम्हाला वेळ भेटणार आहे. त्यामुळे सकाळी 16 तारखेला जे स्वगृही आहे बघा, जे स्वगृही पारायणाला बसलेले आहेत त्यांना मी सांगू इच्छिते, तुम्ही सकाळी लवकर उठायचं आहे. उठल्यानंतर तुम्हाला घरामध्ये पूर्णावरणाचा किंवा गोडाधोडाचा नैवेद्य करायचा आहे. मी सांगेल आवर्जून पूर्णाचाच नैवेद्य करा आणि त्याच्यामध्ये आवर्जून तुम्हाला घेवड्याची भाजी, जी तुम्हाला माहिती आहे की स्वामी समर्थ महाराजांना, जे दत्तांचाच अवतार आहे, त्यांची खूप प्रिय आहे. तुम्हाला जमलं असं तुम्ही बेसनाचे लाडू सुद्धा तुम्ही ठेवू शकता या दिवशी उद्यापनामध्ये, आणि म्हणजे जे प्रसादामध्ये. त्यामुळे सांगतो, घेवड्याची भाजी असायलाच पाहिजे त्या प्रसादा, म्हणजे नैवेद्यामध्ये, आणि पूर्णाचा नैवेद्य असायला हवा आहे. आता तो करायचा आहे आपल्याला सकाळी 10:30च्या अगोदर तुमचा हा नैवेद्य रेडी पाहिजे आहे. त्यामुळे आदल्या दिवशी सगळी तयारी करून घ्या तुम्ही. ते झाल्यानंतर तुम्हाला आता नैवेद्य किती किती काढायचे आहे. आता तुम्हाला माहिती आहे, नैवेद्य तुम्हाला सगळ्यात प्रथम आपल्या पोथीला, गुरुचरित्र ग्रंथाच्या पोथीचा एक नैवेद्य असणार आहे. त्यानंतर स्वामी समर्थ महाराजांचा एक नैवेद्य असणार आहे, दत्त महाराजांचा एक नैवेद्य असणार आहे आणि कुलदेवीचा एक नैवेद्य असणार आहे. त्यामुळे अशा प्रकारे तुम्हाला 4 नैवेद्य काढायचे आहेत बाजूला. 4 नैवेद्य तुम्हाला पोथी समोर, देवासमोर मांडायचे आहेत. घरी मी सांगते आहे स्वगृही ते करायचं आहे. ते केल्यानंतर जर तुम्हाला इच्छा असेल, तुम्ही एखादं जोडपं जेव घालू शकता, किंवा नाही जमलं एखादी सवाष्ण जीव घाला, ते पण नाही जमलं ब्राह्मणाला जीव घाला, आलं तर कोणी, तर कोणीच नाही आलं, फक्त नैवेद्य दाखवा आणि तुम्ही एखादा नैवेद्य त्याच्यातला तो गाईला खाऊ घालू शकता. तसंही करू शकता जर तुम्हाला नाहीच कोणी बोलवता येत आहे, कोणी येणार नसेल तर.
तुम्ही अशा प्रकारे उद्यापन करू शकता आणि हे केल्यानंतर 4 नैवेद्य जे आहे त्यातला एक गाईला खाऊ घाला आणि जे किंवा 4ही नैवेद्य गाय सुद्धा जर नाही भेटली तर 4 पण नैवेद्य तुम्ही जे आहे ते तुम्ही घरामधले 4 जे तुम्ही मंडळी आहात त्यांनी एक नैवेद्य घ्यायचा आणि तो स्वतः खाल्ला तरीही चालेल. आणि त्या दिवशी आवर्जून आपल्या केंद्रामध्ये, मठामध्ये, दत्त मंदिरामध्ये तुम्ही अन्नदानासाठी किंवा तिथे तुम्ही देणगी दान करू शकता. अशा प्रकारे तुम्ही त्या दिवशी तुम्ही ते उद्यापन पार पाडू शकता. अशा प्रकारे सवाष्णीमध्ये त्याची ओटी भरा. जोडप्यांना बोलवलं समजा तर तुम्ही त्या दिवशी त्यांची ओटी भरून त्यांचा मान सन्मान, त्यांना जेव वगैरे घालायचा आहे, त्यांच्या पाया वगैरे पडायच्या आहेत तुम्हाला. तर अशा प्रकारे हे उद्यापन त्या दिवशी करायचं असतं. उद्यापन आणि 10:30 पर्यंत तुमचा नैवेद्य तयार पाहिजे. घेवड्याची शेंग आवर्जून पाहिजे त्याच्यामध्ये. जर पुरणाचा नैवेद्य नाही जमला, मी असावा असं म्हणते आहे, जर नाही जमला तर बाकीचं एखादा गोड करून मी भाजी चपाती, घेवड्याची शेंग, वरण भात असं करू शकता. बेसनाचे लाडू पण करू शकता. आणि हो, अजून एक गोष्ट, 10:30ला हे सगळे नैवेद्य तिथे ठेवले गेले पाहिजेत आणि आरती 10:30ची झालीच पाहिजे. आणि त्यानंतर तुम्ही जेवण वगैरे झाल्यानंतर तुम्ही दुपारी किंवा संध्याकाळी पोथी आणि पूजा उचलू शकता. अशा प्रकारचं हे उद्यापन आहे. साधं सोपं आहे. आणि अजून एक गोष्ट, जे कोणी केंद्रामध्ये पारायणाला बसले आहेत त्यांनी सुद्धा भलेही तुमचं जे उद्यापन आहे जे केंद्रामध्ये होणार आहे पोथीचं, तरी सुद्धा तुम्हाला घरी पण तुम्हाला नैवेद्य करायचा आहे. घरी पण आपल्या स्वामी समर्थ महाराजांची अधिष्ठान आहे. नक्कीच मला घरी सुद्धा एखादा गोडाधोडाचा नैवेद्य करायचा आहे आणि तो तुम्हाला दाखवायचा आहे. घरी सुद्धा तुम्हाला आरती करायची आहे. असं नका समजू की आपण केंद्रामध्ये पारायणाला बसलो आहे त्यामुळे घरी करायची गरज आहे का? तर हो, घरी सुद्धा तुम्ही करा. स्वामी समर्थांचा अस्तित्व, अधिष्ठान हे आपल्या घरामध्ये सुद्धा आहे. त्यामुळे त्या दिवशी आवर्जून तुम्ही ह्या गोष्टी करायच्या आहेत. आणि दत्त जयंतीला तुम्हाला पोथीला आणि स्वतःला उपवास असल्यामुळे पोथीला तुम्हाला किंवा स्वामींना उपवासाचेच पदार्थ हे तुम्हाला नैवेद्य म्हणून दाखवायचे आहेत. तर या सर्व गोष्टी कळाल्या असतीलच. अजून एक कदाचित कमेंट होती की ताई, देव्हारा म्हणजे किंवा मी पूर्व दिशेला, माझं तोंड पश्चिम, देवघरात तोंड पश्चिमेला होतं आणि माझं तोंड पूर्वेला जातं आणि पोथी जी आहे ती जर मी उचलून उत्तर दिशेला घेऊन वाचली आणि परत उचलून पूर्व दिशेला ठेवली तर चालेल का? तर मी एक सांगू इच्छिते, जो काही त्यांचा प्रश्न होता, पण त्यांच्यामध्ये एकच मला कळालं की त्यांना पोथी रोज उचलायची होती, उत्तर दिशेला ठेवायची होती, वाचन करून परत जागेवर ठेवू का, असा त्यांचा प्रश्न होता. तर मी एक सांगू इच्छिते तुम्हाला, 7 दिवस समाप्ती होऊन उद्यापन होईपर्यंत तुम्हाला पोथी पूजा हलवता येत नाही. त्यामुळे घरामध्ये मांडणी करताना, पूजा मांडणी करताना जागा व्यवस्थित निश्चित करून घ्या की कधी आम्ही ते म्हणजे 7 दिवस इथून हलवता येणार नाही. जागा आपल्याला कसलीच पोथी सुद्धा तुम्हाला उचलता येणार नाही. अखंड दिवा लावायचा तर अखंड दिवा पण तुम्ही 7 दिवस लावू शकता. मी एकच सांगू इच्छिते तुम्हाला की मनापासून श्रद्धेने आणि पवित्र मनाने हे पारायण करा. जे कोणी रंजलेले गांजलेले आहेत, जे कोणी अडचणीत आहेत, दुःखीत आहेत, पीडित आहेत, मी खरंच सांगते त्यांनी एकदा तरी हे पारायण करा आणि अनुभूती घ्या ना. खूप लोकांना, करोडो लोकांना याची अनुभूती आलेली आहे. कारण गुरुमाऊलीने सांगितलेलं आहे, शेवटचा पर्याय म्हणून एकदा गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करा. रोजची नित्यसेवा. अजून एक गोष्ट महत्वाची, ती म्हणजे आपल्याला पारायण करतो आहे, विष्णू सहस्रनामचं पठण करतो आहे, यागाला जातो आहे, प्रहर सेवा करतो आहे सप्ताहामध्ये, मग नित्यसेवा करायला आम्हाला वेळ नाही भेटला किंवा नित्यसेवा करायची गरज काय आहे? नाही, चुकीची गोष्ट आहे. तुम्हाला नित्यसेवा हा मेन गाभा आहे, पाया आहे आपल्या सेवेचा, आपल्या स्वामी समर्थांनी सांगितलेल्या नित्यसेवेचा. त्यामुळे नित्यसेवा ही झालीच पाहिजे. तुम्ही दिवसभरात कधीही करा. रात्री 11 माळी जप श्री स्वामी चरित्रामृत 3 अध्याय वाचले गेले पाहिजे. 1 माळ गायत्री मंत्राचं पठण झालं पाहिजे. रोज पंचमहायज्ञ 7 दिवसामध्ये झालंच पाहिजे. नित्यसेवा, पंचमहायज्ञ हा मेन गाभा, पाया आहे आपल्या सेवेचा, तो झालाच पाहिजे. त्यानंतर तुम्ही दत्त जयंती निमित्त जे गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करत आहात किंवा यागाला जाणार आहात, प्रहर सेवा करणार आहात, विविध प्रकारे सेवा करणार आहात, त्या पण करायच्या आहेत. हीच आपली म्हणजे म्हणतात ना की हीच आपली परीक्षा आहे. कारण की आपण किती म्हणजे तत्परतेने आणि आपण कष्टाने ते पारायण पूर्ण करतो, रोजची नित्यसेवा करतो. या 7 दिवसामध्ये तुम्ही जास्तीत जास्त या सर्व गोष्टी करा. कारण की दत्त जयंती निमित्त आपणास माहिती आहे दत्तांचं जे अस्तित्व आहे किंवा स्वामी समर्थ महाराजांचं अस्तित्व आहेच, पण या काळामध्ये, या 7 दिवसांच्या काळामध्ये खूप जास्त अनुभूती लोकांना येते, प्रचिती होत असते. त्यामुळे ही संधी नक्कीच गमावू नका. आता मला तरी वाटतं की सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत तुम्हाला. आणि हो, दत्त जयंती निमित्त दत्त मंदिरामध्ये, स्पेशल दत्त मंदिरामध्ये आजपासूनच 8 तारखेपासूनच सप्ताहाला सुरुवात झाली आहे. तिथले नियम कसे आहेत मला माहिती नाही, पण मी जे तुम्हाला सांगितलं आहे 9 डिसेंबर ते 16 डिसेंबर हे दिंडोरपे स्वामी समर्थ केंद्राप्रमाणे तुम्हाला माहिती दिलेली आहे. आणि त्याप्रमाणे प्रत्येक केंद्रामध्ये ह्या दिवशी सप्ताहाला सुरुवात होणार आहे. जर तुम्ही आजपासून बसले आहात दत्त मंदिरामध्ये सप्ताहाला तरीही चालेल, काही हरकत नाही. फक्त मनोभावे श्रद्धेने ते पारायण पूर्ण करा आणि जे काही नियम आहेत त्या नियमांचं पालन करा. तर अशा प्रकारे मला आजचा व्हिडिओ माहिती आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.